आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी समृद्धी बुद्ध विहार गायत्री नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे या ठिकाणी अर्ध शाखा बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 642 पंचशील महिला मंडल VN ग्रुप यांच्या विद्यमाने वर्षावासाचे चौथे पुष्प गुंफण्यात आले। त्या प्रसंगी उपस्थित आदरणीय भंते संघपालजी व भिक्षू संघ उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुनील सखाराम निकम व सूत्रसंचलन माननीय प्रकाशजी तांबे यांनी केले। वर्षावास निमित्ताने भंते संघपालजी यांनी सांगितले की फुलं जसे सुंदर आहे सुगंध देते, तसेच आपण ही फुलाप्रमाणे वागले पाहिजे असे सुंदर मार्गदर्शन देऊन उपकृत केले। त्या प्रसंगी शाखेचे प्रमुख सल्लागार भिवंडी महानगरपालिकेचे माननीय नगरसेवक विकास S निकम हे उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी दानपुणे आयु संदीप तांबे, प्रकाश तांबे, प्रकाश सकपाल, दत्ता सकपाल, रवींद्र तांबे, गौतम तांबे, आदेश तांबे, श्रमणेर, रुपेश सालवी, मिलिंद सकपाल, नयना धोत्रे या परिवाराने केले। सदर कार्यक्रमाकरिता उपस्थित माननीय सुनील निक, अध्यक्ष सचिव व बौद्धाचार्य प्रकाश तांबे, खजिनदार रमेश निक, सदस्य श्रामनेर निवृत्ती सावंत, अंबाजी आडे, विकास सोनावणे, अमोल आडे, आनंद गायकवाड, प्रमोद तांबे, भीमराव सावंत, साधू निकम, श्रामनेर, आकाश सकपाल व सर्व साधक आणि साधिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। म्हणजे आता चिवरधारे जोपर्यंत चिवर अंगावर आहे तोपर्यंत ते भिक्खू आहेत, श्रामनेर आहेत, हे की नाही, तुमच्यासाठी तर भंतेजीच आहेत ते सगळे। पण जरी करता ते घरी गेले तरी सुद्धा एक आदर्श बौद्ध व्यक्ती म्हणून जीवन जगतील। बाबासाहेबांचं स्वप्न होतं ना, मला आदर्श बौद्ध समाज घडवायचा आहे, तर ते आदर्श बौद्ध व्यक्ती म्हणून जीवन जगतील। आणि जर त्याच्यापैकी एखादा जर कायम भिक्खू बनला, कायम चिवरवर राहिला तर नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्बुद्धस्सा शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि सिक्खापदं समादयामि शरणेन सदे पंचशीलं धम्मं साधुकं सुकृतं कत्वा आत्मादेन शीलं सम्पादितम् अन्नगन्धगुणोपेतं एतं पादसरोदरे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेतं प्रियेण मितेन लभामि मोक्षं तोपं विलायति यथा इदं मेदयामि तमोमुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगतनुभवा धातु धातुगप्पे लंकाय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके वन्दे
सभेऽपि बुद्धं दशबलतनूतं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सभं सप्तठायी चक्रवहतो पदं मनोपूपङ्गमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसा ततोऽनं सुखमन्वेति छायावनपायिनी. चौथं पुष्प आज गोखलं जात आहे. तर या चौथ्या पुष्पाला या ठिकाणी 4 भंतेजी या ठिकाणी आलेले आहेत, संघ आलेला आहे. एक भंतेजी आमचे आजारी पडलेत, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तरी सुद्धा हे श्रमण शिक्षा अभियान मधील विद्यार्थी आहेत, हे या वर्गाला उपस्थित झालेले आहेत. तरी आज आपण बघणार आहोत धम्मदेशना. तर नेहमीच या विहारात होत असतात, अनेक प्रवचन होत असतात. तर आजचं जे प्रवचन आहे किंवा धम्मदेशना आहे, प्रवचन म्हणजे माझं स्वतःच नाही आहे, जे काय ते बुद्धांचंच आहे. फक्त मी तुम्हाला ते सांगणार आहे माझ्या वाणीतून, एवढंच आहे, हे की नाही. तर आपण आपल्या आदर्शांच्या पूजेच्या ठिकाणी दीप, धूप, पुष्प, पुष्पमाला, सफेद कपडा, मडक्यात पाणी, पाण्यात धागा वगैरे जे जे काही वापरतो पूजेसाठी, तर हे का वापरतो आपण पूजेसाठी? का एवढ्या सगळ्या याच वस्तू का, दुसऱ्या वस्तू का नाही, हे की नाही, हे पण माहीत असलं पाहिजे. त्यापैकी ऍक्च्युली मुळात मला प्रश्न पडला होता तो की याच वस्तू का वापरतात, हे की नाही. आणि त्याचा मी अभ्यास करायला सुरुवात केली हळूहळू. तर मला त्या गोष्टी समजून आल्या. तर आज आपण बघणार आहोत की आपण आपल्या आदर्शांच्या पूजेच्या ठिकाणी हे फूल का वापरतो, हे की नाही. तर या फुलावरून आजची देशना आहे. तर एकदा काय होतं, प्रसेनजित राजा, ज्या देशाचा राजा असतो, कौशल देशाचा राजा, तर त्या राज्यामध्ये एक छत्रपाणी नावाचा एक उपासक असतो. तो उपासक विद्वान असतो. उपासक विद्वानच असायला पाहिजेत. उपासक तो कसा होता, त्रिपिटकधारी होता, विद्वानही होता, त्रिपिटकधारीही होता आणि सकृतागामी होता. म्हणजेच बौद्ध साहित्यामध्ये बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहत अशी 4 फळं आहेत. आणि या 4 फळाच्या मार्गावर असणारे आणि फल प्राप्त केलेले असे 4 जोड्या असतात, 8 जण. तर तो सकृतागामी होता, म्हणजे दुसरी पायरी त्याने गाठलेली होती, दुसरं फळ त्याला मिळालेलं होतं. तर असा उपासक, बुद्ध म्हणतात की असे उपासक दिवसातून एकदाच जेवण करतात, फक्त वर्षवासामध्ये नाही तर कंटिन्यू एकच वेळ जेवण करतात आणि पवित्र असं धम्म जीवन जगत असतात. तर आज वर्षवास काळ चालू आहे आता, आणि ही गोष्ट वर्षवास काळातलीच आहे. तर काय होतं की एकदा बुद्धांचं प्रवचन चालू असतं. आता बुद्धांच्या प्रवचनाला अनेक राजे, महाराजे, व्यापारी सगळेच येऊन बसायचे. मग त्या प्रवचनाला प्रसेनजित राजा आला, बुद्धांना वंदन केलं आणि बाजूला बसला. तो छत्रपाणी उपासक सुद्धा आला आणि बुद्धांना वंदन करून बाजूला बसला. आता वंदन करून बाजूला बसल्यानंतर सगळेजण बुद्धांचं प्रवचन ऐकण्यासाठी आलेले आहेत, धम्मदेशना ऐकण्यासाठी आलेले आहेत. पण राजाला लय राग आला. राजा असा लालबुंद झाला रागाने. बुद्धांनी त्याच्याकडे बघितलं आणि बुद्ध त्याला म्हणाले की महाराज, हा जो छत्रपाणी आहे ना, हा खूप हुशार आहे, तो त्रिपिटकधारी आहे, त्याला धम्म चांगला अवगत आहे आणि तो भरभराटीच्या वेळी आणि अधोगतीच्या वेळी सुद्धा समाधानी असतो. असं म्हटल्यानंतर राजा जरा शांत झाला आणि नंतर
राजा फक्त इथे शांत झाला, तर त्याच्या मनातली गोष्ट काही गेली नव्हती, कारण त्याला त्याचा अपमान झाल्यासारखं वाटलं होतं, है की नाही. तर पुन्हा एकदा असाच पाऊस होता. पावसामध्ये छत्री घेऊन तो उपासक चालला होता. तर राजवाड्याच्या आवारातून जात असताना त्याला राजाने बघितलं वरून, आणि त्याला बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर त्याने त्याची छत्री आणि चप्पल बाजूला ठेवली आणि राजाला वंदन केलं. तर राजा काय म्हणला असं, तू तुझी छत्री आणि चप्पल बाजूला का ठेवलास? तर हा म्हणतो की मला वाटलं की एका राजाने मला बोलवलंय, त्यामुळे राजाचा आदर करणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी छत्री आणि चप्पल बाजूला ठेवली. तो म्हणतो तुला आत्ता राजा वाटतो का? मी बुद्धांजवळ असताना मी राजा नव्हतो का? आता वंदन करतोस मला, तेव्हा काय झालं तुला? तर तो छत्रपती उपासक म्हणतो की महाराज, बुद्धांजवळ असताना मी जर तुम्हाला वंदन केलं असतं तर तो बुद्धांचा अपमान ठरला असता, बुद्धांचा अपमान झाला असता. कारण बुद्धांच्या जवळ तुम्हीही एक उपासक आहात, मी सुद्धा एक उपासक आहे, आणि सगळे आपण धर्मप्रवचन ऐकायला गेलेलो असतो. त्यामुळे बुद्धांना एकदा वंदन केलं की दुसरं कोणाला वंदन करायची गरज. मी सुद्धा बुद्धांना वंदन करतो, तुम्ही बुद्धांनाच वंदन करता. तुम्ही जिथं डोकं टेकता तिथंच मीही डोकं टेकतो, मग तुम्हाला पुन्हा वंदन करायची गरज काय? मग जेव्हा त्याला कळालं की बुद्धाचा अपमान झाला असता, तेव्हा राजा म्हणतो बरं बरं जाऊ दे, झालं ते गेलं, जाऊ दे. मला असं कळालं की तुला धम्म चांगला अवगत आहे, तू हुशार आहेस, आणि तुला वर्तमानाची आणि भविष्याची जाण आहे, योग्य ती जाण आहे. तर एक काम कर, आमच्या ज्या राण्या आणि स्त्रिया आहेत, आता त्या काळामध्ये दासी वगैरे खूप साऱ्या स्त्रिया असायच्या, है की नाही. राजाच्या राण्याही भरपूर असायच्या. तर ह्या राजाला सुद्धा राण्या होत्या. तर एक राणी तर तुम्हाला माहितच आहे, मल्लिका राणी, तिथं सगळ्यात आवडती राणी होती प्रसेनजित राजाची. दुसरी पण एक राणी होती, तिचं नाव वासभ खत्तिया, म्हणजे क्षत्रिया असं तिचं नाव होतं. तर आमच्या राण्याला आणि सगळ्या स्त्रियांना तू धम्म शिकव. तर तो एवढा विद्वान, त्रिपिटकधारी, हुशार, पवित्र जीवन जगणारा, धम्म जीवन जगणारा, धम्म चांगला अवगत असलेला असा काय म्हणतो छत्रपती उपासक की महाराज, धम्मोपदेश करणं हे उपासकाचं काम नाही, त्यासाठी एखाद्या भिक्खूचीच नियुक्ती करा. आता वर्षावास काळामध्ये भंतेजी एका विहारात राहतात, आणि विहारात राहिल्यानंतर सगळे उपासक, आजूबाजूचे सगळे लोक धम्मोपदेश ऐकायला येतात, है की नाही. बरं, फक्त वर्षावास या नावात, या शब्दातच एवढी ताकद आहे की सगळे लोक ऑटोमॅटिक खिचले जातात इकडे. हा, भले वर्षावास झाल्यानंतर इतर वेळी विहाराकडे कोणी येतील नाही येतील, किती येतील काय सांगता येत नाही. पण वर्षावास म्हटलं की वर्षावास असतो भंतेजींचा, आणि भंतेजींना भोजनदान देण्यासाठी जरी करायचं असलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, मनाला धम्माकडे लावा, म्हणजेच धम्माचंच मनन करा. आणि पठण जरी करायचं असलं, आता चिंतन कितीही केलं पण पठण केल्याने किती फायदा होतो हेही तुम्हाला माहित असेल. कारण एखाद्याला कोणती कविता पाठ करायची असेल किंवा काय करायचं असेल, मनातल्या मनात कितीही केलं पण बोलता येत नाही. बाबासाहेब भाषण करायच्या वेळेला आरसे समोर उभे राहायचे आणि भाषण करायचे, आणि भाषण केल्यानंतर अनेक वेळा भाषण करायचे, कुठे एखादा शब्द चुकला, काय झाला, कोणता ऍड करायचा, काय करायचं ते म्हणजे पठण करणं. आणि पठण केल्यानंतर प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, माहिती आहे ना तुम्हाला. सराव माणसाला पूर्णत्व नेतो किंवा परफेक्ट होतो माणूस त्याच्यामध्ये. तुम्ही सराव ज्या गोष्टीमध्ये कराल, मनन करण्यामध्ये धम्माचंच मनन करत असाल, पठण करण्यामध्ये जर धम्माचंच पठण करत असाल, तर तुम्ही कुठेही प्रवचन द्यायला गेलात किंवा कुठेही काही करायला गेलात, समजा पठण. आता अनेक लोक कोणी गाणेच म्हणत राहतात दिवसभर, कोणी कशात दुसऱ्याच पठण करत राहतात, कोणी शिव्या देत राहतात, कोणी काहीच करत राहतात, कोणी काहीच करत राहतात. पण बुद्ध काय म्हणतात, पठण करायचं असेल तरी सुद्धा ते धम्माचंच पठण करा. स्पीकर लावलेला आहे विहारांमध्ये, तुम्हाला स्पीकर दिसणार नाही, त्या विहारामध्ये स्पीकर लावलेला आहे. तर त्या ठिकाणी आजूबाजूचे लोक काय म्हणतात,
अरे बाबा ये रोज कुछ तो मंत्र पठन करते हैं, इनको कुछ इनसे मत लड़ो और इनको कुछ बुरा भी मत बोलो, ये रोज मंत्र पठन करते म्हणजे. आणि आपल्याला ते चांगलं वाटतं का हे प्रथम आपल्याला समजतं ते. आता बुद्धाचं तुम्हाला सोन नावाचा ब्राह्मण भन्ते तुम्हाला माहित असते, तर सोन नावाचा भिक्खू एवढं सुंदर पठण करायचा की बुद्धाने त्याला सांगितलं. बुद्ध कोणाला सांगत नव्हते, विचारत नव्हते असं की पठण करून दाखव म्हणून. बुद्धांनी त्या सोन नावाच्या ब्राह्मणाला सांगितलं. मार्केटला जाताना रस्त्यामध्ये अनेक फुलंही दिसली असतील तुम्हाला. मग रस्त्यामध्ये दिसलेले फुलं का आणले नाहीत तुम्ही, हेच फुलं का आणले जाऊन, बरं हे विकत आणले जाऊन तुम्ही, रस्त्याने दिसणारे फुकटही घेता आले असते तुम्हाला. पण तुम्ही आणले ह्याच्यासाठी की बुद्धांची पूजा करायची आहे, तर वर्णही चांगला असला पाहिजे, दिसायला सुंदरही असले पाहिजेत आणि सुगंधितही असले पाहिजेत. तशाच सुगंधयुक्त सुंदर फुलांनी मला बुद्धांची पूजा करायची आहे. वन्नगंध गुणोपेतं कुसुम संतती, हे की नाही. मग रस्त्याने जाताना तुम्हाला दुसरं एक फुल दिसलं असेल, आता इकडे दिसते की नाही माहित नाही, एक बेसरमीचं फुल असतं बघा, है की नाही. बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जो कोणी मी शिकवलेलं धम्म ऐकेल, शिकेल, प्रामाणिकपणे मनन करेल, पठन करेल आणि आचरणात आणेल, अशी व्यक्ती सुंदर फुलाप्रमाणे आणि सुगंधयुक्त फुलाप्रमाणे उपयोगी ठरते. पण जो कोणी मी शिकवलेलं धम्म प्रामाणिकपणे ऐकणार नाही, मनन करणार नाही, चिंतन करणार नाही, शिकणार नाही आणि आचरण करणार नाही, अशी व्यक्ती त्या बेसरमीच्या फुलासारखी निरुपयोगी ठरते. ते बेसरमीचं फुल आणता का आपल्या आदर्शाच्या पूजेच्या ठिकाणी ठेवतात? नाही ना, का नाही ठेवत? ते बी सुंदरच आहे ना, फुल कोणतं वाईट असतं, सुंदरच आहे, का आणलं नाही? त्याचं कारण असं की ते फुल दिसायला फक्त सुंदर असेल पण सुगंध रहित आहे. आणि तथागत काय म्हणतात की जो धम्माचं आचरण करतो, सुगंधयुक्त आहे, त्याचे बोल सार्थकी ठरतात. पण अनेक लोक असे असतात, मला धम्म ऐकतात, शिकतात, मनन करतात, पठन करतात, धम्म चांगल्या प्रकारे जाणतात, पण धम्माचं आचरण करत नाहीत. असे लोक भरपूर आहेत बरं का. लोक खूप दाखवतात, मी धम्म लय, तुम्हाला माहित आहे, मी धम्माचं लय हे करतो, पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही वगैरे वगैरे खूप सांगतात. पण इकडे मारामारी करतात, चोरी करतात, फसवणूक करतात. आता इथं प्रकार घडला ते माहितच आहे तुम्हाला सगळ्यांना, आहे की नाही. फसवणूक करणारे लोक भरपूर आहेत, तर ते त्या बेसरमीच्या फुलासारखे निरुपयोगी ठरतात. जो धम्माला पाहतो तो मला पाहतो, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. म्हणजे आता चिवरधारीत जोपर्यंत चिवर अंगावर आहे तोपर्यंत ते भिक्खू आहेत, श्रामणेर आहेत, है की नाही. तुमच्यासाठी तर भंतेजीच आहेत ते सगळे. पण जरी करता ते घरी गेले तरी सुद्धा एक आदर्श बौद्ध व्यक्ती म्हणून जीवन जगतील. बाबासाहेबांचं स्वप्न होतं ना, मला आदर्श बौद्ध समाज घडवायचा आहे, तर ते आदर्श बौद्ध व्यक्ती म्हणून जीवन जगतील. आणि जर त्याच्यापैकी एखादा जर कायम भिक्खू बनला, कायम चिवरवर राहिला, तर समाजाला एक लहानपणापासून धम्मामध्ये तपलेला भंतेजी भेटेल, है की नाही. आणि हे काम मी करत आहे. या कामासाठी मला 80 ते 90 हजार रुपये खर्च आहे दर महिन्याला. अनेक विद्यार्थी यायला तयार आहेत, पण मी घ्यायला तयार नाही, कारण माझ्याकडे बजेट नाही तेवढं. आज हे कार्य होत असतं, है की नाही. तर आज ह्या 4थ्या पुष्पाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्याला बेसरमीच्या फुलासारखं बनायचंय का ह्या फुलासारखं बनायचंय हे तुम्ही ठरवायचं आहे. ते काय मी सांगू शकत नाही तुम्हाला, है की नाही. तर तुम्हा सर्वांना या सुंदर आणि सुगंधयुक्त फुलाप्रमाणे बनण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो, मंगल मैत्री देतो, मंगल कामना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सांगत असताना की ज्याचा ध्यानावर विश्वास आहे, ज्याचा दानावर विश्वास आहे, ज्याचा शीलावर विश्वास आहे, तेच काही मंडळी या धर्मामध्ये पारायण राहू शकते. या ठिकाणी जसं 2 प्रकारचे सम्यक मार्ग सांगितलेले आहेत की मिथ्या दृष्टी आणि सम्यक दृष्टी. मिथ्या दृष्टी काय आहे, ज्याचं शिलेवरती विश्वास नसतो, ज्याचा दानावर विश्वास नसतो, ज्याचा
साधनेवर विश्वास नसतो त्याला आपण मिथ्या दृष्टी म्हणतोय. आणि जसा त्याचा शिदावर विश्वास आहे, त्याचा गाण्यावर विश्वास आहे, त्याचा ध्यानावर विश्वास आहे, त्याला समेक दृष्टी असं म्हटलेलं आहे. तर आपण मागच्या काळामध्ये शिकलेलोच आहोत. पंडितांना सुद्धा मी सांगितलं की आपण आश्रयशिलामध्ये आपण थोडासा मार्ग देत आहोत. आपण सुद्धा त्या मार्गावरती चालला. ते म्हणले की तुमचा जे ज्या पद्धतीनं कार्यक्रम आहे त्या पद्धतीने चालू द्या. मी माझ्या विषयावरती बोलणार आहे. धन्यवाद पंडितजी, आपण जे मार्गदर्शन दिलेलं आहे ते बोलायचं आहे. आणि खरोखरच आज जे मार्गदर्शन आहे आणि आपल्याला 4 भिक्खू या ठिकाणी लाभलेले आहेत, ते खरोखर आज आपण मी मनापासून संकल्प केला की आपल्याला काहीतरी बदल व्हावा, परिवर्तन व्हावं. आणि या परिवर्तनासाठी ती काही आमचे मंडळी आहेत त्यांना एकत्र झालो आणि त्यांना सांगितलं की आजचं जे दान आहे ते पूर्णपणे दान आपण यामध्ये देऊया. आणि भिक्खू या ठिकाणी आला पाहिजे, आपली इच्छा या ठिकाणी पूर्ण करूया. आणि म्हणून आमचे दादा या ठिकाणी संधीची तांबे असतील, या ठिकाणी दत्ताचे सरफाळ आहेत, प्रकारचे सरफाळ आहेत, या ठिकाणी आमचे दादा गौतमजी तांबे आहेत, मी स्वतः प्रकारचे तांबे, या ठिकाणी आमचे दादा रवींद्रजी तांबे आहेत, या ठिकाणी रुपीची साळवी आहेत, विविध सरफाळ आहेत. या सर्व मंडळी एकत्र दान करून आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो खरोखरच भिक्खू संघ या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. ज्या भिक्खू संघाला ज्यांना दान द्यायचं असेल ते खरोखरच दान पारमिता आपली पूर्ण होणार आहे. कारण पुन्हा अशी वेळ येईल त्याची शाश्वती नाही. कारण एकत्र संघ येणं खूप कठीण असतं आणि म्हणून आज संघ आपल्याकडे आलेला आहे. ज्यांना दान देता येईल त्यांनी कृपया खरोखरच आज दान द्यावं. कारण आज भिक्खू संघ आपल्याकडे आलेला आहे. जसं काही भंतीजीने आता सांगितलेलं आहे की भंतीजी शिकत आहेत, लहान मुलं आहेत, शिकत आहेत. खरोखरच तो लहानपणापासून जो तयार होतो तो खरा अर्थाने भरती बनू शकतो आणि बनणारच आहे. तर ज्यावेळेस मी एकदाच धर्मदीक्षा एकदाच शिबिर अंगावर घेतलं करून तुम्ही बदल झाला, बरोबर आहे. तसंच आपण लहानपणापासून यांच्या अंगावरती शिबिर आहे, खरोखरच त्याच्यामध्ये बदल होणार आहे. ही शाश्वती आपण या ठिकाणी घेऊ इच्छितो. भक्ती या ठिकाणी आपल्याला जास्त दिलेली आहे की खरोखरच हे भक्तीच भक्ती, बरोबर आहे. ज्याची त्याची इच्छा असेल त्यांना या ठिकाणी भिक्खू संघामध्ये राहायचं असेल तर ते राहू शकतात. खरोखरच तेव्हा या ठिकाणी भक्तीजींना या लहान भक्तीजींना सुद्धा या ठिकाणी मी या ठिकाणी धन्यवाद. सन्माननीय समृद्धी बुद्धविहार गायत्री नगर या विहारामध्ये आज या ठिकाणी वर्षवासाचं 4थं पुष्प गुंफण्यात आलेलं आहे. आणि प्रमुख मार्गदर्शन आपले संघपाल भंतीजी हे आपल्याला आज या ठिकाणी लाभलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांनी दिलेली धम्म उपदेश शांतपणे ऐकलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि 4थं पुष्प तर मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे वर्षवासाचा 3 महिन्याचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे आमच्या समृद्धी बुद्ध विहारामध्ये बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक 642 पंचशील महिला मंडळ PN ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे होत असतो. आणि आज या ठिकाणी 4थं पुष्प गुंफण्यात आलेलं आहे. आणि आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या शाखेच्या माध्यमातून जे बौद्ध धर्माची शिकवण आहे आणि खऱ्या अर्थाने बौद्ध धर्म हा मानवतेला तारणारा धर्म आहे आणि त्यांची शिकवण या ठिकाणी आमचे धर्मगुरू येऊन या ठिकाणी सर्व लोकांना समजवत असतात. आणि खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म काय आहे, त्यांची शिकवण काय आहे आणि माणसाने माणसामध्ये कसं राहिलं पाहिजे, माणसाने कसं जीवन जगलं पाहिजे, स्वतःचा उद्धार हा स्वतःच करू शकतं हे बुद्ध धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे. आणि बुद्ध धर्माविषयी सर्व माहिती आमच्या धर्मगुरूमार्फत सर्व समाज बांधवांना दिली जाते. आज या ठिकाणी आमचे धर्मगुरू संघपालजी महातेरो या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या समेत आमचे छोटे भंतेजी देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आज मोलाचं असं मार्गदर्शन सर्व आमच्या बांधवांना झालेलं आहे. निश्चितच
भगवान बुद्धांचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार हे आमच्या सर्व बांधव अंगीकारतात आणि तशा प्रकारे समाजामध्ये वावरण्याचा प्रयत्न करतात. आज 4थं पुष्प गुंफलं आहे. हा 3 महिन्याचा हा आमचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे चालूच राहणार आहे. मी या 4थं पुष्प गुंफलेलं आहे त्याच्यात सर्व आमच्या धम्म बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी विहारामध्ये जे आमचे सर्व महिला मंडळ असेल, आमचे तरुण असतील किंवा आमचे सगळे सहकारी असतील, आमच्या शाखेचे सर्व पदाधिकारी, माजी पदाधिकारी उपस्थित राहतात, त्यांना धन्यवाद देतो. आणि असेच कार्यक्रम या ठिकाणी चालू राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. श्रद्धेने तांबे द्यावे, शीलाचे पालन करावे, ध्यान साधनेचे मानसिक विकास साधून सर्व सुखाचा अवस्था प्राप्त करावे, बुद्धीचे प्राप्त करावे. आज या वर्षाच्या काळातील 4थ्या वर्षानिमित्त जे काही कारण तुम्ही करत आहात उपसंघाला त्या पुण्यवर्गाला तुम्हा सर्वांचं मंगल होऊ, सर्वांचं कल्याण होऊ, सर्वजण सुखी होऊ. कुशल सर्वोपसंपदा सचित प्रयोगपनं एतं बुद्धाचरे धम्मचारे सुखं सिद्धि अस्मि लोके परमिच न तावता मधरो यावता बहुवासति यो जपं विशुद्धवान् धम्मं कारेण वसति सरेण मधरो ओहि यो धम्मं न भजति नति मे शरणं भयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेतं होतु मे जयमङ्गलम्. नति मे शरणं भयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेतं होतु मे जयमङ्गलम्. नति मे शरणं भयं सद्गुरो मे शरणं वरं एतेन सज्जवचेतं होतु मे जयमङ्गलम्. साधु 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 अहं वन्दामि सबलं बुद्धं नमामि. करुणेचे महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षजनक राजे छत्रपती शाहू महाराज, महिलांच्या उद्धारकर्त्या माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारांना त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 642 पंचशील महिला मंडळ RPI शाखा VN ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी वर्षवासाचं 4थं पुष्प आपण या ठिकाणी गुंफत आहोत. आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण सातत्याने वर्षवास हा कार्यक्रम सातत्याने करत आहोत. आणि हे करत असताना आज या ठिकाणी बौद्ध धर्माचा इतिहास आपण जर बघितला तर खऱ्या अर्थानं जगावरती राज्य करणारा हा बौद्ध धर्म होता. आणि आज ऱ्यास पाळण्याचं कारण एकच आहे की आपण संघटित नसल्या कारणाने आज या ठिकाणी आपल्या धर्माचा ऱ्यास झालेला आहे. तर संघटित होण्यासाठी हा भगवंताचा जो मार्ग आहे तो भगवंताने सांगितलेला आहे की एकसंघ राहणे. जसं वजी लोक एकसंघ होते तशाच पद्धतीनं आज या ठिकाणी गायत्रीनगर विभागामध्ये आम्ही एकसंघ आहोत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो. बरेचसे या ठिकाणी मान्यवर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते आणि या ठिकाणी आदरणीय भंते संघपालजी त्यांचा संघ या ठिकाणी उपस्थित होता. आणि आजचं हे 4थं पुष्प आदरणीय संघपाल भंतेजींनी या ठिकाणी गुंफलेलं आहे. खरोखरच त्यांना धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम
आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पडला. मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.